लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर आता तुम्ही देखील लाडक्या बहिणींच्या पात्र महिला ठरत असाल आणि तुम्हाला देखील पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असेल आणि तुम्ही देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेमध्ये असाल, तर आता तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून तुमच्यासाठी एक मोठा महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला असून तुम्हाला देखील एक मोठा या ठिकाणी एक मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता केव्हा येणार, पूर्णपणे महिलांच्या डोक्यामध्ये हीच या ठिकाणी चर्चा घुमत होती। आता यामध्येच एक मोठी समोर बातमी या ठिकाणी आली असून आता लाडक्या बहिणींना खुश करण्याचं काम देखील या ठिकाणी चालू असून डिसेंबरचा महिन्याचा हप्ता कधी येणार, पूर्णपणे लाडक्या बहिणींचा प्रश्न दूर देखील केला जाणार असून आता लाडक्या बहिणींना एक मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील वाटप चालू झाला असून आता या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामधील बहिणींना देखील हप्ता टाकण्यात येणार असून आता या डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील पूर्णपणे लाडक्या बहिणींना टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण सविस्तरपणे या ठिकाणी आपण बघणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिसेंबरचा हप्ता कोणकोणत्या महिलांना देखील टाकण्यात येणार आहे, सविस्तरपणे ते जिल्हे, सविस्तरपणे आपण ते तालुके देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुमचा देखील पूर्णपणे प्रश्न दूर या व्हिडिओच्या माध्यमातून होईल। तुम्हाला डिसेंबरचा हप्ता येणार आहे की नाही येणार, आज उद्या या 2 दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना पडून जाणार आहे, सविस्तरपणे आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हे जाणून घेऊ, ते तालुके देखील जाणून घेऊ, ज्या तालुक्यात आणि ज्या जिल्ह्यामधील बहिणींना देखील हा हप्ता टाकण्यात येणार असून त्यांना देखील एक मोठा या ठिकाणी आनंदच होणार असून त्यांना पण एक मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी येणार आहे। सविस्तरपणे आपण ते महत्त्वाचे जिल्हे, महत्त्वाचे तालुके देखील बघणार, ज्या महत्त्वाच्या तालुक्यात आणि महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासाचा मिळालेला असून त्यांना पण एक मोठा या ठिकाणी आपण ते सविस्तरपणे जिल्हे बघणार, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना खुश करण्यात देखील आलं असून आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव देखील या ठिकाणी आलं तर तुम्हाला देखील आज आणि उद्या हप्ता मिळून जाणार असून तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका। तर चला सविस्तरपणे आपण काही महत्त्वाचे जिल्हे बघणार, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ता पडून जाणार असून त्या बहिणींना देखील हप्ता टाकण्यात येणार आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यातील बहिणींना हा हप्ता टाकण्यात येणार आहे, सविस्तरपणे आपण ते तालुके ते जिल्हे या ठिकाणी बघणार आहोत। लाडक्या बहिणी खूप दिवसापासून डिसेंबर महिन्याच्या प्रतीक्षेत होत्या, डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला होता। काहींना असाही प्रश्न पडला होता की लाडकी बहीण योजना बंद पडली की काय, असा प्रश्न देखील त्यांच्या डोक्यामध्ये चालू होते। आता त्यामध्येच एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आणि ही आनंदाची बातमी लाडक्या बहिणींनी ऐकताच पूर्णपणे काही लाडक्या बहिणी देखील नासल्या सुद्धा देखील आहे। सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार कोणकोणत्या जिल्ह्यात आणि कोणकोणत्या तालुक्यामधील लाडक्या बहिणींना हा हप्ता आजपासून वितरणाला सुरुवात देखील करणार असून जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या व्हिडिओच्या माध्यमातून या यादीमध्ये जर आलं तर तुम्हाला देखील आता पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता देखील टाकण्यात येणार असून आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये पूर्णपणे हप्ता तुम्हाला टाकण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज देखील तुमची राहिली नसून तुम्हाला पण आता मोठा दिलासाचा मिळालेला आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे काही जिल्हे बघणार, काही तालुके देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार, ज्या महत्त्वाच्या तालुक्यात व महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता थेट डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार असून त्यांच्यासाठी देखील एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून जितके पण जिल्हे या ठिकाणी येणार आहेत त्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पूर्णपणे या ठिकाणी हप्ता पडून जाणार आहेत, त्या जिल्ह्यातील बहिणींना हा हप्ता पूर्णपणे या ठिकाणी मिळून जाणार। डिसेंबर महिन्याचा हप्ता फक्त आता या जिल्ह्यात आणि या तालुक्यामधील या 2 दिवसामध्ये वाटप केला जाणार आहे। तर चला कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये हा हप्ता टाकण्यात येणार आहे, सविस्तरपणे ते जिल्हे सविस्तरपणे ते तालुके देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। ज्या तालुक्यातील आणि ज्या जिल्ह्यातील बहिणींना एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून एक GR काढण्यात आला होता आणि त्या GRमध्ये पूर्णपणे हे जिल्हे टाकण्यात आलेले होते। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही जे जिल्हे आणि काही जे तालुके देखील बघणार आहोत, ज्या महत्त्वाच्या यादीमधील लाडक्या बहिणींना एक दिलासा देखील मिळालेला आहे। तर यामध्ये पहिला जिल्हा आपला जालना जिल्हा असणार आहे। जर आता तुम्ही देखील जालना जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा जालना जिल्हा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, तुमची देखील आता पूर्णपणे परेशानी मिटलेली आहे, चिंता देखील तुमची दूर झालेली आहे। जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर फक्त 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे ठरणार आहे।
बीड जिल्हा. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, बीड जिल्हा तुमचा जिल्हा असेल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेला असाल, तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही देखील आता चिंता करू नका, निश्चिंत देखील तुम्ही या ठिकाणी राहा. तर चला समोरचा जिल्हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल, तर आता तुम्ही देखील पूर्णपणे निश्चिंत व्हा, कारण की आता धाराशिव जिल्ह्याचे नाव देखील या यादीमध्ये आल्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील महिलांना एक नवीन या ठिकाणी दिलासाचं मिळण्यात या ठिकाणी आला असून आता जर तुमचा जिल्हा पण धाराशिव जिल्हा असेल, तर तुम्हाला देखील आता हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे. ज्या ज्या महिलांचे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील त्या महिलांनी पूर्णपणे ते 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून त्यांना देखील या ठिकाणी मोठा दिलासाचं मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे. समोरचा जिल्हा वर्धा जिल्हा. जर आता तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही देखील आता हे 2 महत्त्वाचे कामे करणं तुमच्यासाठी गरजेचे सांगण्यात आलेले आहे. ज्या ज्या महिलांचे 2 महत्त्वाचे कामे अधुरे आहेत त्या महिलांनी लवकरात लवकर जाऊन ते 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, त्यांना देखील बाधा अडचण राहणार नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, तर आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये पूर्णपणे वर्धा जिल्ह्यातील पात्र महिलांना दिलासाचं देण्याचं काम देखील चालू असून वर्धा जिल्ह्यातील महिलांना देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता टाकण्यात येणार असून आता तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, तर हे 2 महत्त्वाचे कामे देखील तुम्ही पण पूर्ण करून टाका. धुळे जिल्हा. जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तुमच्यासाठी देखील एक मोठा निर्णय झाला आणि त्या निर्णयामध्ये देखील धुळे जिल्ह्याचे नाव देखील आले आणि धुळे जिल्ह्यातील महिलांना देखील एक मोठा दिलासा मिळाला. धुळे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, धुळे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही देखील राहून पात्र महिला ठरलेला असाल, तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. धुळे जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे, त्यामुळे आता धुळे जिल्ह्यातील महिला देखील निश्चित होणार असून त्यांना देखील एक मोठा दिलासाचा मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे नंदुरबार जिल्हा. आता जर तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, नंदुरबार जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. आता फक्त तुम्हाला हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करायचे आहे. ज्या महिलांचे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका. KYC. आता तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल आणि तुमची देखील KYC बाकी असेल, तर तुम्ही देखील लवकरात लवकर KYC करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील अडचण बाधा या ठिकाणी निर्माण होणार नाही. समोरचा जिल्हा आपल्या समोरचं महत्त्वाचं काम जिल्हा पूर्णपणे झालेलं आहे. समोरचं आपल्या या ठिकाणी काम महत्त्वाचं असणार आहे. तुमचं आधार अपडेट ज्या महिलांचं आधार अपडेट बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आधार अपडेट करून घ्या. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका.